ga re ga ni sa re pa da ma da da sa sa pa re re pa pa ni sa re ga pa ni sa re ga pa da pa ga gare gare ga sa ni sa re pa da pa gare gare ga sa ni sa re pa da pa ma da da sa sa ni pa re re ma pa ga ma da da sa sa ni pa re re ma pa ga ni sa re ga pa da ma pa ga ma re gare gare ga sa ni sa re pa da pa gare gare ga sa gare gare ga sa ni sa re pa da pa gare gare ga sa ni sa re pa da pa ma da da sa sa ni pa re re ma pa ga ma da da sa sa ni pa re re ma pa ga एक दिवस ना दीपू पण अशी प्रेमात कोणाच तरी हात पकडून ना पळून जाईल, तेव्हा मी पण बघेन तुम्ही काय करता. हिल दीपू अशक्य आहे. दीपू असं कधीच बेजबाबदारपणे वागणार नाही आणि कधीही असल्या मुलाच्या प्रेमात पडणार नाही. दीपू अभिमान आहे, माझा विश्वास आहे. अशक्य आहे. इंद्राजी एक विचारू, खरं सांगाल? मॅडम मी तुमच्याशी खोटं कधीच बोलत नाही, विचारा. तुम्ही मला मगाशी असं म्हणालात की आज पहिल्यांदा एक मुलगी तुमच्या बाईकवर बसणार आहे. हो मग नाही मग खरंच म्हणताय की की उगाच मला इम्प्रेस करायला सांगितलं? मॅडम माझं जे काही खरं आहे ते पाहून तुम्ही ऑलरेडी माझ्यावर इम्प्रेस्ड आहात. मग आता खोटं बोलून मी तुम्हाला नव्याने इम्प्रेस करायला का बघेन? पण काय हो मॅडम, तुमचा विश्वास का नाहीये की माझ्या बाईकवर याआधी कोणती मुलगी बसली नाहीये ते? तुम्हीच बघा ना, म्हणजे तुमच्यासारखा इतका गुड लुकिंग, हुशार, गोल्ड मेडलिस्ट, बिझनेस करणारा मुलगा आणि अशा मुलाची गर्लफ्रेंड नसेल, कोणाला विश्वास बसेल? पुरावा हवाय? हो बघा मॅडम, पुरावा पाहण्यासाठी तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल.
चालेल? तुम्ही दाखवा तर आधी पुरावा. आता बघाच. आई, अगं आई, बाहेर ये ना. इंद्रा आलाय. बरोबर एक मुलगी पण आहे. काय इंद्रा, हे काय बघतोय मी? चक्क तुझ्या बाईकवर एक मुलगी. विठोबा पावला ग बाई एकदाचा. इंद्राला इंद्री मिळाली एकदाची. इंद्रे, कोण ग तू? कुठली? आजी ती मुंबईचीच आहे, दीपिका नाव आहे. आणि आजी तिचा भरोसा नाहीये माझ्यावर की माझ्या बाईकवर माझ्या मागे बसणारी ती पहिली मुलगी आहे म्हणून. या सीटवर बसायची इच्छा असलेल्या माझ्यासारख्या बऱ्याच मुली आहेत, पण इंद्राने बसवलेली तू पहिलीच. तुला पटत नसेल ना तर तू सोड ही सीट. मी एका पायावर तयार आहे. पण हा इंद्रा भाव खातो ना. काय ग दीपिका, आता बसला का भरोसा आमच्या इंद्रावर? दीपिका, तुला इंद्रावर भरोसा नाही काय? नाही काय? इंद्राची बाईक कशी लाडकी, लाडकी, बॅक सीट वर पोरींची कडकी, काळकी, चाकांचा आकार कसा गोल गोल. गोल गोल. दीपिका, आता तरी इंद्राशी गोड बोल. गोड बोल. ताई, ताई अगं दार उघडणं असं का वागतीयस? अहो ताई, ताई, उघडदार. काय वेडेपणा चाललाय? अगं ताई उघड ग दार. हे वागणं आहे का असं?
ताई अगं दीपू बघ ना, ताईने आतून कडी लावून घेतली आणि दार उघडत नाहीये ग. मला खूप काळजी वाटते दीपू. ताई ताई आता काळजी वाटून का उपयोग? मुलीवर हात उचलताना कुठे गेली होती काळजी? हो असं काय करताय? आई आहे मी तिची, मला हक्क आहे तिला रागवायचा मारायचा. आणि मी का केलंय त्याचं कारण माहितीये ना तुम्हाला? मग तेव्हा कारण काही असो, पण इतक्या मोठ्या मुलीवर हात उचलताना तिला अपमानास्पद नाही का वाटत? रागावण्यावर सुद्धा काहीतरी नियंत्रण हवं मालती. अरे वा, हे तुम्ही मला सांगताय रागावर नियंत्रण ठेवायला शिकायचं म्हणून? तुम्ही दोघं काय म्हणताय? शांत व्हा. मी बोलते ताई. ताई दार उघड. हे बघ मी आहे दीपू. ताई 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 अगं दार उघड ना. अगं माझं चुकलं ग, मी रागाच्या भरात तसं वागले, मी पुन्हा नाही करणार तसं. ताई प्लीज दार उघड ग. अहो बघा ना काहीतरी. आई शांत. मी म्हंटल ना मी बघते, थांब. दीपू बघ ना ग. अहो करा ना काहीतरी. ताई अगं ताई उघड ना ग दार. ताई अगं माझं चुकलं, दार उघड. ताई उघड ना प्लीज. ताई अगं दार उघड ना ग. दीपू नाही उघडत ते दार. ताई हे बघ प्लीज दार उघड. तुला कार्तिकची शपथ आहे. दीपू फक्त तू आत ये. तुझ्याशिवाय तर कोणीच नाही. ठीक आहे, फक्त मीच येते. ताई हा काय वेळेपण आहे? दीपू मला या घरात कुणाशीच बोलायचं नाहीये, कोणाला भेटायचं नाहीये. दीपू मी कुणालाच आवडत नाही ना ग. सानिका करेल ते चूक, सानिका अविचारी आहे, सानिका मूर्ख, हे आणि हेच ऐकत आली आहे मी सतत. दीपू माझा श्वास कोणतो गया घरामध्ये. तुम्हाला सगळ्यांना मी इतकी जड झाली असेल तर का ठेवताय मला या घरात? लग्न लावून टाका ना माझं कार्तिकशी. म्हणजे मी पण मोकळी आणि तुम्ही पण मोकळे या नालायक सानिकाच्या त्रासातून. हे बघ तू आधी बस. शांत शांत. काय शांत हो मी दीपू? यांना माझी जरा जरी किंमत असती ना तर बाबांनी कार्तिकला न भेटता त्याला नसतं रिजेक्ट केलं ग. पण नाही, कार्तिक म्हणजे माझा चॉईस ना, म्हणजे तो वाईटच असणार हाच विचार करतात ना बाबा. आणि हाच तर आईने माझ्यावर हात उचलला ग. हे बघ दीपू, यांना जर माझी किंमत नसेल ना तर मलाही यांची पर्वा नाहीये. ताई अगं हे बघ मी बोलेन बाबांची. मी त्यांची आणि कार्तिकची भेट घडवून आणेन. खरंच हे शक्य आहे? पण तू आधी शांत हो, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि डोकं शांत ठेव आणि जरा नॉर्मल वाग प्लीज.
काढ होणार. ए सत्तू सत्तू काय करतोयस? गंमत करतोय. वा 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 वा. चला इंद्रा, आज तुझी ही बाईक खऱ्या अर्थाने सार्थकी लागली. आई जरा जास्त नाही झालं? अजिबात नाही, काही जास्त होत नाहीये. इंद्रा, तू नाही असे छोटे छोटे क्षण जगायला शिक. प्रेमाचे, लग्नानंतरचे हे असे छोटे छोटे क्षण ना खूप आनंद देऊन जातात. आपण नुसतं मोठ्या मोठ्या आनंदाकडे लक्ष देतो, त्याचीच वाट बघतो. आणि या सगळ्या गडबडीत आपण छोटे क्षण साजरे करायचे विसरूनच जातो. इंद्रा, अरे बाई बघ स्माइल करते. इंद्रा, ये माझ्याकडे. हा, ये. तुझं स्माइल पण खूप गोड आहे, तुझ्या मालकासारखं. आता मला नीट सविस्तर सांग, काय काय केलं दोघांनी? आई काय करणार आहेत आम्ही? नॉर्मली बाईकवर फिरलो, अजून काही नाही. इश, एवढंच? हो, अजून काय करणार आहेत आई? अरे तिच्या होकाराचं काय? हा ते होय, ती त्यांच्या घरी बोलून मला उद्या कळवणार आहे. घ्या, म्हणजे माझ्या अजून एका रात्रीच्या झोपेचं खोबरं. ठीक आहे, पण जेव्हा तिचा होकार येईल ना, तेव्हा माझ्या या झोपेच्या खोबऱ्याच्या मी करंजा करेन. करंजा कधी करताय करंजा? घ्या, करंजांचं नाव ऐकून लगेच धावत आला. दीपिकाचा जेव्हा होकार येईल ना, तेव्हा करणारे मी करंजा. पण ऐक, तोपर्यंत तू इंद्राच्या सोबत सतत राहायचंयस, त्याची सावली बनव. हा म्हणजे काही वेळेसाठी त्यांना प्रायव्हसी देऊ शकतोस, म्हणजे कळतंय ना तुला? हो काकू. पण काकू, सत्तू सावली नाही, इंद्राचा श्वास आहे. म्हणजे बघा ना, सावली रात्रीची साथ सोडते ना, पण श्वास माणसाच्या शेवटपर्यंत असतो. कळलं. बरं श्वासराव, माणसांबरोबर जेवायला यायचं का? जेवण? हो, त्यासाठी तुम्हाला मदत करायला पण तयार आहे मी. वा, म्हणजे मदत करता करता अर्ध जेवण होईल याचं. चल ये रे जेवायला. मॅडम, तुमच्या आणि माझ्यामध्ये फक्त ही रात्र उभी. तिच्या पलीकडे असणारा तुमच्या होकाराचा प्रकाश मला उद्याच्या क्षितिजावर दिसतो.